नागरिकांना भारत सरकारचं गुलाम करून ठेवलंय का असा करडा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारची जोरदार कानउघाडणी केली आहे। नागरिक आंदोलन करू शकत नाहीत, विरोध करू शकत नाहीत, हे चालवलंय काय असा सवाल हायकोर्टानं केला। न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकलपीठानं सरकारला खडे बोल सुनावले। सोशलिस्ट डेमोक्रॅटिक पक्षाच्या सईद चौधरी यांनी पेपरफुटीसह विविध मुद्द्यांवर आंदोलन केल्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर हद्दपारीची नोटीस जारी केली आणि त्यावरून कोर्टानं संतापून मुंबई पोलिसांची आणि सरकारची कानउघाडणी केली। एवढे पेपर फुटतायत, त्या विरोधात आंदोलन केलं तर तुम्ही केसेस टाकणार का असा सवाल कोर्टानं केलाय। महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू आहे, याचिकाकर्त्यानेही पक्ष बदलावा, वॉशिंग मशीन आहेच असा टोलाही कोर्टानं लगावला। भाजप सरकार मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या तर तुम्ही हद्दपारी करणार का असा सवाल करत हायकोर्टानं झापलेलं आहे। पोलीस हे जनतेचे सेवक आहेत, पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांचे नाहीत असंही कोर्टानं सुनावलंय। तर मुंबई हायकोर्टानं नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। भारत सरकार सगळ्या नागरिकांना गुलाम बनवतंय। 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, विधानसभेत चर्चा होती, पण पीठासीन अधिकारी निवडणुकीवर रस्त्यावर लोकांचा मृत्यू होत असताना विधानसभेत चर्चा पक्षांतराची होती। लोक आंदोलन करू शकत नाहीत, विरोध करू शकत नाहीत अशी स्थिती आहे। एवढे पेपर फुटतायत, लोकांनी विरोध केला तर तुम्ही केसेस टाकणार। विरोध करणं, आंदोलन करणं हा नागरिकांचा अधिकार आहे। भाजप सरकार मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद घोषणा दिल्या तर हद्दपारीची कारवाई होते। पोलीस हे मुख्यमंत्री, पंतप्रधानांचे सेवक नाहीत तर जनतेचे सेवक आहेत। महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू आहेच, याचिकाकर्त्यांना पक्ष बदलावा, वॉशिंग मशीन आहेच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।